जय शिवराय सर्वांना. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतोय 19 फेब्रुवारी. जगाच्या पाठीवर कुठल्याही मातीमध्ये 19 फेब्रुवारी म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं आणि अतिशय उत्साहामध्ये आपण जयंती साजरी करतो. जवळपास 400 वर्ष झाले आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय. रयतेचा राजा, जाणता राजा म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो. मग या राजावर एवढं प्रेम का? हे जसं मी पुढे बोलत जाईल तसं तुम्हाला समजेल की हा जनतेचा राजा का म्हणत होता. आणि एक लीडरची क्वालिटी असते की लीड फ्रॉम द फ्रंट, की कुठलीही समस्या असेल, कुठलीही असू दे ती जे राजा असतो, जे लीडर असतो, ते पहिलं स्वतः सामोरे जातो. आणि आपण शिवाजी महाराज इतिहास पाहिलं तर प्रत्येक समस्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा सामोरे गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना रयतेचा राजा, जाणता राजा आणि सर्व नावलौकिक होते जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं. 3 ऑक्टोबर 2024ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि अख्ख्या जगात मराठी भाषेचं नाव झालं, मराठी माणूस फेमस झाला. पण यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा वाटा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी जिवंत कसं ठेवली, मराठी माणूस जिवंत कसा ठेवला, ह्याचा फार मोठा इतिहास आहे. आणि तुम्हाला उदाहरण सांगतो. 1628ला छत्रपती शिवाजी महाराज जन्माच्या 2 वर्षापूर्वी की जे पत्राचा व्यवहार होता तो कुठल्या भाषेमध्ये व्हायचा, कसा व्हायचा, याचं एक उदाहरण आहे. जयसिंगराव पवार यांच्या इतिहास तज्ज्ञ आहेत, यांच्या पुस्तकामधला हा मजकूर आहे की तो एक लेटर आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मापूर्वी 2 वर्ष अगोदर, म्हणजे 1628ला. तो मजकूर तुम्हाला मी सांगतो. बघा की हा जो मजकूर आहे हा मराठीमध्ये आहे, ठीक आहे. तर मला थोडं वाचून दाखवतो 2 वळी. हा एक लेटर आहे बघा. असं लेटर आहे की अज दिवाने रस्त खाने खास बजाने बुकार कुनानी व देशमुखांनी परगणे पुणे मुकासाह्याने वहुदिदारांनी अयोध्या मुकासाही हाल वस्ती कबाल मुकादामी मोजे देवळगो. हा असं एक पूर्ण लेटर आहे, पूर्ण पत्र आहे. आणि या पत्रामध्ये 202 फारसी शब्द आहेत आणि मराठी केवळ 34 शब्द आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या पत्रामध्ये फक्त 34 शब्द मराठी आहेत. म्हणजे जवळपास 15% केवळ मराठी शब्द आहेत आणि 85% फारसी शब्द आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी मराठीची ही अवस्था होती, मराठी जवळपास मेलेलीच होती. आणि मी तुम्हाला दुसरं पत्र वाचून दाखवतो. 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो आणि राज्याभिषेक झाल्यानंतर 3 वर्षांनी एक पत्र आहे आणि त्या पत्रातला मजकूर तुम्हाला वाचून दाखवतो. स्वस्त श्री राज्याभिषेक बिंगल नामक स्वअक्षरे श्रावण शरद एकादशी हिंदू असरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती. म्हणजे याची सुरुवातच बघा, स्वस्त श्री राज्याभिषेक, शुद्ध मराठीने याची सुरुवात झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये फारसे शब्द केवळ 50 आहेत आणि मराठी शब्द 90 आहेत. जवळपास 85% हे मराठी वापरण्यात आलेले आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा मराठी जिवंत केलेली आहे, पुन्हा मराठी भाषा जिवंत केलेली आहे. आणि हे मराठी सामान्य लोकांची भाषा होती, सर्वांना समजत होती आणि ह्या राजाने काम केलेलं आहे. आणि आज जी मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मोठं योगदान आहे आणि आपण विसरायला काम आलोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजभाषा कोश हे वेगळं डिपार्टमेंटच काढलं मराठी भाषेसाठी. मी तुम्हाला आज का सांगतोय, कारण कुठल्याही भाषेला अभिजात भाषा दर्जासाठी खूप मोठा इतिहास लागतो आणि हा इतिहास जपण्याचं काम माझ्या राजाने केलेलं आहे. केवळ राजकीय काम केलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी, सांस्कृतिक वारसा देखील जपलेला आहे आपण. आणि केवळ मराठी भाषेला स्वातंत्र्य दिलेलं नाही, मराठी माणसाला देखील, मराठी प्रदेशाला देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि मागे मालेगावला एका 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आणि चिरडून तिची हत्या केली जाते. मला लाज वाटते की आपल्या ह्या स्वराज्यामध्ये अशा गोष्टी होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो वारसा जपलेला आहे तो अतिशय गढूळ आणि दूषित बनत चाललेला आहे. आणि रांझेच्या पाटलाचं उदाहरण सर्वांनाच माहीत आहे, पण मी आज एक वेगळं एक्झाम्पल सांगतो जे कमी लोकांना माहीत असेल. की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय करून परत येत असतात तेव्हा धारवाड जिल्ह्याजवळ एक बेलवाडी गाव आहे. त्या गावामध्ये मलंबा नावाची बाई होती आणि त्या बाईची सैन्य शिवाजी महाराजांचे घोडे पळवून नेत, सामान पळवून नेत
अतिशय त्रास देत होते. हे शिवाजी महाराजांना समजल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या सरदारांना पाठवलं बंदोबस्त करण्यासाठी. तर तो सरदार आला आणि त्या बाईचा बंदोबस्त केला. पण त्या सरदाराने त्या बाईशी जी मल्लमा बाई होती त्यांच्याशी गैरवर्तन केलं. हे राजाला समजलं. जेव्हा याच्यावर खटला बसला आणि जेव्हा खटल्यामध्ये हा सरदार दोषी साबित झाला, तेव्हा राजाने या सरदाराचे डोळे काढले होते. ताबडतोब शिक्षा. गैरवर्तन केलं की ताबडतोब शिक्षा, चांगलं काम केलं की ताबडतोब बक्षीस. असे छत्रपती शिवाजी महाराज हे न्यायनिष्ठ आणि स्त्रीचा सन्मान करणारे माझे राजे होते. आणि आपण आता उन्नाव रेप केस बघितलं. एक कुठला तो राजा असतो मला किंवा राजकीय पार्टीचा म्हणा, तो एका मुलीवर बलात्कार होतो, तो साबित होतो आणि त्याला जमानत मिळली जाते. हे खूप चिंतेची बाब आहे आणि कुठेतरी या गोष्टीचा विचार करायला भाग पाडते आपल्याला. आणि शत्रूचा शत्रू देखील राजाची सन्मान करतो, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे एवढंच नाही, मल्लमा जी बाई होती ना, ते शिवाजी महाराजांचे 2 शिल्प उभारण्यात आलेले होते. त्या बाईनं 2 शिल्प उभारण्यात केली तिने. एक स्वतःच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराज असं बसलेत आणि मल्लमा बाई आपले मूल शिवाजी महाराजांच्या मांडीवर ठेवते, असं एक शिल्प आहे. आणि दुसरं शिल्प आहे, घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराज असं बसलेत, अशा प्रकारे एक शिल्प आहे. म्हणजे मल्लमा बाई शत्रू होती, तिने छत्रपती शिवाजी महाराज शिल्प उभारण्यात आलेले, अतिशय मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे शत्रू देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय रंजक आहे. देशामधून जगामधून गौरव होतो त्याचा. आणि आतापर्यंत आपण सर्वांनी इतिहास ऐकलेला आहे. आज तुम्हाला इतिहास दाखवणार आहे मी आणि माझा मित्र निखिल साठे यांनी म्हणून एक पीपीटी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज कसे दिसत होते, त्यांचे जे रिअर फोटो आहेत ते तुम्हाला दाखवेल. आणि जगामधून त्यांना अलग अलग जे आपल्या देशामध्ये परकीय आले होते त्यांनी कशा प्रकारे गौरव केलेला आहे, पत्राच्या सहाय्याने तुम्हाला आम्ही पीपीटीमध्ये दाखवतो. चला तर आपण ही पीपीटी बघूया. जय शिवराय मित्रांनो, माझं नाव आहे निखिल साठे. तर मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या काही दुर्मिळ आणि अप्रचलित गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचा उद्देश एवढाच की आपल्याला अफजल खान, शाहिस्ते खान, सुरतची लूट या गोष्टी माहितीच असतात. तर कदाचित तुम्हाला माहित नसतील अशा गोष्टी मी या पीपीटीद्वारे तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. तर सुरुवात करूया. तर हे आहे 1677 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी डच मर्चंटना लिहिलेले लेटर आहे. तर याचा मथळा मी वाचून दाखवतो मेन. त्यामध्ये महाराज म्हणतात की इफ यू परचेस स्लेव्स अँड कीप देम इन युअर हाऊसेस, माय मेन विल टेक देम फ्रॉम यू अँड सेट देम फ्री. तर आपल्याला माहिती आहे की अमेरिकेने 1865 मध्ये स्लेव्हरी अबॉलिश केलेली आणि त्यांनी ते स्लेव्हरी हॅज बीन अबॉलिश्ड असं प्रत तयार करून आपल्या हाऊसमध्ये ठेवलेली आहे. पण आपल्या भारताचं सौभाग्य असं की आपल्या देशामध्ये असा एक राजा निर्माण झाला ज्यांनी अमेरिकेच्याही 150 वर्षाआधी गुलामगिरी बरखास्त केलेली. तर हे तुम्हाला एक्झॅक्ट लेटर पाहिजे तर दिसून येतं. कर्नाटकाच्या डच कंपनीला त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित लिहिलेलं आहे की मेल फिमेल स्लेव्ह कोणी ट्रान्सपोर्ट वगैरे चालणार नाही आहे. त्यानंतर जे हे युरोपियन लोक असतात वेस्टर्न, ते पूर्वेकडच्या लोकांना म्हणजे ते गोऱ्या वर्णाचे असल्यामुळे आपल्या ब्राऊन आणि ब्लॅक वर्णाच्या लोकांना हीन लेखतात आणि आपल्या राजांची तुलना त्यांच्या राजांशी जनरली करत नाही. पण शिवाजी महाराज त्याला अपवाद होते. आपल्याला दिसून येते की इंग्रज, पोर्तुगीज, डच सगळेच महाराजांची तुलना एकदम त्यांच्या देवांशी सुद्धा करतात. त्यातलं एकच म्हणजे एकदम अलेक्झांडर, सीझर, सर्टोरियस यांसारख्या महान वेस्टर्न राजांची तुलना शिवाजी महाराजांना उपमा त्यांनी दिलेली आहे. तर एकच मी त्यातलं वाचून दाखवतो. 16 जानेवारी 1678 मधलं आहे. तर इंग्लिश लेटर आहे. ते म्हणतात, शिवाजी राजा मार्च विथ हिज आर्मी इन टू कर्नाटका अँड विथ सक्सेस ॲज हॅपी ॲज सीझर्स. ही केम, ही सॉ अँड ही ओव्हरकेम. त्यांनी आलं, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकलं. म्हणजे एवढा दबदबा होता. त्यानंतर त्यांना अलेक्झांडर एवढा महान म्हणलेला आहे. सेकंड सर्टोरियस म्हणलेलं आहे. सर्टोरियस म्हणजे फादर ऑफ गुरिल्ला वॉरफेअर म्हटलं जातं. त्यानंतर त्यांना हॅनेबल म्हणलेलं आहे. हॅनेबल म्हणजे ज्याने रोमला हरवलेलं. असे अनेक मी फार ऑथॉरिटीने सांगू शकतो की इतक्या वेगवेगळ्या महान युरोपियन राजांची उपमा दिला गेलेला हा भारतातला एकमात्र राजा आहे. असं दुसरा कोणीही सापडणार नाही. ॲबे कॅरे तर यांना ग्रेटेस्ट मॅन ईस्ट हॅज एव्हर सीन म्हणतो. म्हणजे बघा. त्यानंतर महाराज फक्त भारतीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे राजा होते. हे यातून आपल्याला दिसून येतं. ह्या लंडन गॅझेट आहे 1672चा. त्याबद्दल त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दलची बातमी छापलेली आहे. ती मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तरी बघा, म्हणजे इंग्रज सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल तिकडे लंडनमध्ये बसून वाचत होते. त्यामध्ये लिहिलेले आहे, शिवाजी द रिबेल
whom having beaten the Mughal म्हणजे मुघल्स in several battles remains almost master of that country. तो त्यांनी जवळजवळ तो देश जिंकूनच घेतलेला आहे असं इंग्रज म्हणतात. त्यानंतर आपल्याला नेहमी प्रश्न पडत असतो की शिवाजी महाराज ऍक्च्युली दिसायचे कसे. तर आपण आज जे शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे बघतो ती मुख्यतः वासी बेंद्रेंनी छापलेल्या पेंटिंगवर आधारित असते. पण त्यांच्या महाराजांच्या समकालीन लोकांनी त्यांचं वर्णन कसं केलं ते आपण बघूया. तर फ्रेंच ट्रॅव्हलर आहे आणि त्यातली मला एक विशेष गोष्ट अशी वाटली की प्रत्येक ट्रॅव्हलरने शिवाजी महाराजांच्या डोळ्याचं वर्णन केलेलं आहे. आणि आपल्या महाभारतात असं म्हटलं जातं की जे वीर पुरुष होते कृष्ण अर्जुन यांचे डोळे अगदी तीक्ष्ण असायचे, रक्त पद्म नेत्र वगैरे असं वर्णन केलेलं आहे. तर महाराजांचे डोळे सुद्धा अगदी तसेच होते, कारण का आपल्याला पुरावेच मिळतात. तर फ्रेंच ट्रॅव्हलर थॅवेनोने म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांना शॉर्ट हाईट टॉनी अँड विथ क्विक आईज विथ शो हिज विट, जे तीक्ष्ण डोळे जे त्यांची बुद्धिमत्ता दर्शवतात. त्यानंतर हा अँथनी स्मिथ आहे ब्रिटिश. तो म्हणतो की महाराजांचे डोळे वेन एव्हर ही स्पीक्स ही सीम्स टू बी स्माइलिंग, जेव्हाही ते बोलायचे तेव्हा स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असायचं. आणि पिअर्सिंग आईज म्हणजे भेदक असे डोळे होते. आणि ऍक्टिव्हली एक्सरसाइजिंग, त्यांचं असर्टिव्ह असं बिहेवियर होतं. त्यानंतर कॉस्मे गार्डा यांनी 1695 मध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी शिवाजी महाराजांची बायोग्राफीच लिहिली म्हणा. तर त्यांनी लिहिले की बिग डार्क आईज वेर सो लाईव्हली दॅट दे सीम टू बी डार्ट रेज ऑफ फायर, म्हणजे त्यांचे एवढे जिवंत डोळे होते जे अग्निबाणासारखे असायचे. म्हणजे नक्कीच एवढे जण त्यांच्या डोळ्याचे वर्णन करतात, म्हणजे त्यांचे डोळे अगदीच तीक्ष्ण आणि रक्तपद्म नेत्रासारखेच असतील. आणि प्रत्येक जण बघा क्विक क्लिअर अँड अॅक्युरेट इंटेलिजन्स, प्रत्येक ट्रॅव्हलर त्यांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करतो. त्यानंतर शिवाजी महाराजांची सुवर्ण तुलना झालेली, त्यामध्ये त्यांचं वजन 16,000 पगोडे म्हणजे 16,000 सोन्याचे कॉईन्स आलेलं, साधारण ते 63 किलो असावं. हेनरी ऑक्झिंडन यांनी नोट केलेले आहे आजच्या नुसार, म्हणजे आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर या त्यांच्या काही पेंटिंग्स आहेत, या कॉन्टेम्पररी पेंटिंग्स आहेत. तिसरी पेंटिंग मी दाखवायचं कारण म्हणजे हे राजपूत शैलीमध्ये त्यांची पेंटिंग आहे, जे जेव्हा त्यांचा संबंध मिर्झा राजे जयसिंग राम सिंग यांच्यासोबत आलेला पुरंदरच्या तहानंतर, त्यानंतर ही पेंटिंग कदाचित काढली असावी. ही मधली पेंटिंग मीर मोहम्मदने काढलेली आहे. दुर्दैवाने या पेंटिंग्स आता युरोपियन लायब्ररीजमध्येच आपल्याला दिसून येतात. आपल्याला भारतामध्ये फार कमी पेंटिंग्स आहेत शिवाजी महाराजांच्या. या समकालीन पेंटिंग्स आहेत, या जास्त ऑथेंटिक मानल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर ही दुसरी राजमुद्रा आहे शिवाजी महाराजांची, जी फार लोकांना माहीत नाही. प्रतिपंच लेखवाली राजमुद्रा आपल्याला माहिती असते, ही दुसरी आहे. याच्यामध्ये महादेव आणि तुळजाभवानीला अर्पण आहे आणि यात शिवाजी महाराजांना विष्णूचाच अवतार म्हटलेला आहे. पृथ्वीच्या संरक्षणासाठी त्यांचा जन्म झाला असं ही राजमुद्रा म्हणते. त्यानंतर आपण नेहमी म्हणत असतो की महाराजांचं गुप्तहेर खातं स्ट्रॉंग होतं, पण त्याचा पुरावा काय, म्हणजे आपण मूवीजमध्ये बघत असतो बहिर्जी नाईक वगैरे अत्यंत जे असे लाईव्हली कॅरेक्टर दाखवले जातात. पण त्याचा पुरावा म्हणून मी हे 2 पत्र आणलेली आहेत. पहिलं पत्र शिवाजी महाराजांनी मुघल ऑफिसर लिहिले, तर मुघल बादशाह त्यांच्या ऑफिसरला काय लिहित होता हे शिवाजी महाराज पत्राने सांगत आहेत. म्हणजे यातून आपल्याला दिसतं की मराठे मुघलांचे रायगडमध्ये बसून दिल्लीचं सांगत आहेत. म्हणजे यातून आपल्याला दिसतं की मराठे मुघलांचे लेटर इंटरसेप्ट करत होते. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की अँग्लो मराठा वॉरमध्ये नंतर आर्थर वेस्लीने मराठ्यांचेच लेटर इंटरसेप्ट करून, म्हणजे मराठ्यांसोबत गनिमेवा करून मराठ्यांना हरवलंय. म्हणजे महाराजांच्या पॉलिसीज नंतर फॉलो केल्या गेल्या नाही आपल्याला दिसून येतं. आणि पुढचं जे लेटर आहे ते बाजी जेजेंना लिहिलेलं आहे. ते अटॅक होण्याचे, हे याची स्पेशालिटी ही की अटॅक होण्याच्या आधी 8 दिवस लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की इथे इथे अटॅक होणार आहे, तर तुम्ही तुमच्या प्रजेला एका सेफ ठिकाणी घेऊन जा. आणि म्हणजे 1 सेकंद सुद्धा वेस्ट करू नका. आणि आणि 1 सेकंद सुद्धा वेस्ट केलं तर जे पाप लागेल, म्हणजे सफरिंग्स ऑफ पीपलचं जे पाप आहे ते आपल्याला लागेल असं महाराज म्हणतात. यातून 2 गोष्टी कळतात, एक त्यांची काळजी प्रजेबद्दलची, आणि दुसरं म्हणजे की त्यांचं गुप्तहेर खातं किती स्ट्रॉंग होतं. म्हणजे पहिल्यांदा भारताच्या इतिहासात आता आपण नेहमी प्रिपेअर्ड असायचो आणि नेहमीच आपल्या राज्य सरप्राईज अटॅक होऊन हरले गेलेले आहे. आता सरप्राईज अटॅक आपण करू लागलो होतो आणि शत्रू आपल्याला गाफील मिळायचे. तर हे लेटर त्याचा एक मस्त पुरावा आहे. त्यानंतर हे शिवाजी महाराजांचं शेतकऱ्याबद्दल किती काळजी असलेलं लेटर आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता. हे 1676 मध्ये लिहिलेलं लेटर आहे, 5 सप्टेंबर. त्याच्यामध्ये ते म्हणतात की इवन द डिस्कार्डेड स्टेम ऑफ अ लीफ ऑफ व्हेजिटेबल, म्हणजे एक टाकलेला दाणा देठ सुद्धा भाजीचं बिना पैसे देता नका घेऊ शेतकऱ्याकडनं. म्हणजे यातून दिसून. आणि पुढे जर का वाचलं तर आणखी त्यात लिहिले की इवन बेअर इन माइंड दॅट इवन स्लाइट इनजस्टिस अँड ऑपरेशन ऑन द पीपल वुड डिस्प्लीज हिज मॅजेस्टी. फक्त किंचित देखील अन्याय आणि प्रताडन हे महाराज खपवून घेणार नाहीत, असं हे लेटरमध्ये लिहितात. म्हणजे हे अगदी पूर्ण हे लेटर तुम्ही वाचू शकता पॉज करून एकदम. त्याच्यामध्ये पुढची कल्टिवेशनची पॉलिसी सुद्धा शिवाजी महाराजांची आपल्याला यातून दिसून येते. तर धन्यवाद.
हे काही दुर्मिळ गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला. आवडले असतील म्हणून तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल आभार मानतो. जय शिवराय. धन्यवाद निखिल. आणि आता आपण पाहूया जगानं आणि देशानं महाराजांची कशा प्रकारे दखल घेतली आहे. 2022ला इंडियन नेव्हीचा जो फ्लॅग होता त्याच्यावरती जे सेंट जॉर्ज क्रॉस ते गुलामगिरीचं चिन्ह होतं ते काढण्यात आलं. आणि माझ्या राजाचं ते राजमुद्रा आहे, अष्टकोनी ढाल आहे, ते तिथं प्रतीक म्हणून ठेवण्यात आलं. हे अतिशय गौरवाची गोष्ट आहे आपल्यासाठी. गुलामगिरीचं चिन्ह काढून राजाचं एक सन्मान, उगाच नाही राजाला फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात. आणि आपल्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे. परवा माझा एक मित्र राजस्थानचा मला भेटायला इथं आला होता. तर त्याला मी गड किल्ले दाखवले आपले. तो म्हणला की तुमच्यापेक्षा आमचे किल्ले खूप चांगले आहेत, जगातून लोक येतात आणि खूप नाव असतात त्याला. म्हणलं तुझं बरोबर आहे. बसमधून पाऊल टाकलं की दुसरं पाऊल तुझ्या किल्ल्यावर पडते. अतिशय सोपं आहे लोकांना बघणं आणि फोटो काढणं वगैरे. मी म्हणलो आमच्या किल्ल्याला तुला पोचायचं असेल ना तर मेहनतच लागेल, कष्ट लागेल. ते पहिले तुला पोचायला कष्ट लागेल, तिथून उरी जायला कष्ट लागेल. त्याच्यानंतर जे सौंदर्य आहे ते अख्ख्या जगात कुठे मिळणार नाही. असे नैसर्गिक आणि प्युअर तुला सौंदर्य या गड किल्ल्याचं मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक सांगायची गोष्ट आहे की राजगड किल्ला तुम्ही जर बघितला, 5,000 तिथं काळे दगडे उभारण्यात आलेले आहेत. आणि असा किल्ला बांधण्यात आलेला आहे. पूर्वी एक संकल्पना होती की एखाद्यानं गुन्हा केला किंवा आगाऊपणा केला की त्याला म्हणायचे की आगाऊपणा करू नको, तर तुला राजगडावर किल्ले बांधायला पाठवेल. म्हणजे इतका तो अवघड किल्ला होता की खौफ होता. आणि तिथं प्रत्येकाने गेलं पाहिजे आणि तिथं बघितलं पाहिजे.